मुंबईमध्ये आज अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा भरवला जाणार आहे। अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय। सायंपुलावर मेळाव्याचे बॅनर्स सुद्धा लागलेले आहेत आणि झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंत्री यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। श्वेता, आज महिला निर्धार मेळावा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं करण्यात येत आहे। खरं तर महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडनं या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण महिला मेळाव्याची तयारी जी आहे ती जोरदार पद्धतीने करण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजता हा संपूर्ण महिला मेळावा जो आहे तो सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे। याच सभागृहामध्ये अजित पवार गटाचा मुंबईचा मेळावा सुद्धा पार पडलेला होता आणि राज्यभरातून संपूर्ण महिला ज्या आहेत त्या सध्या या महिला मेळाव्याला आलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 11 वाजता 11 वाजल्यापासून हा संपूर्ण मेळावा सुरू होणार आहे। तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, त्याचसोबत पक्षातील इतर महत्त्वाचे नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण महिला मेळाव्याला संबोधित करतील। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्षाचा महिला मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की या महिला मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पक्षातील महिलांना काय संदेश देणार आहे आगामी काळातल्या वाटचालीच्या संदर्भात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचसोबत राज्यात चौथं महिला धोरण जे आहे ते बालविकास व महिला मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांच्या मार्फत आलेलं आहे। आदिती तटकरे या राज्य सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री आहेत, त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं। त्यामुळे या संपूर्ण भूमिकेवर अर्थात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात काय मार्गदर्शन या संपूर्ण महिला मेळाव्यातून होणार आहे हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या माहितीसाठी।